गावी आलो होतो. कशाला ओव्हरटेक करता कळत नाही मला, एवढा लहान रस्ता आहे, त्या टर्निंग ओव्हरटेक. आज ॲक्च्युली थोडासा डाऊन पण आहे मी, कारण की आपण आपल्या आईला तेव्हा घर पूर्ण ओपन करा, झाड झूड करा. अरे कसं आहे ना, घर आणि बागला कोणतरी माणूस लागतो तर ते जिवंत राहतं. झाडं झुडपं तोडून डोंगर पोखरून पूर्णपणे सावली गेलेली करण करायची खरोखर गरज होती का? समोरचा राईट मारलं की तुम्ही डायरेक्ट निजामपूर करत पालिका करत सरळ. धूळ बघा, धूळ बघा, धूळ. हा रस्ता माहिती आहे, हा रस्ता MIDC करत पोयनाडला बाहेर हरियालीवर रास्ता. क्या रस्ता आहे, एक नंबर. फेमस आहे करता अलिबागचा गोटी सोडा. मी कधी पण आलो ना अलिबागला, पातुरदेवीच्या पाया पडतोच पडतो. नमस्कार म्हणजे तुमचं आपलं यूट्यूब ट्रॅव्हल ग्राममध्ये मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 16 मार्च. तुम्ही पाहिलं नसेल नक्कीच पहा. आपण केला होता अंजार टू संगमेश्वर प्रवास, पण आलो तो साखरपात देवरूख संगमेश्वर मार्ग. तिकडचं पण रस्त्याचं रुंदीकरण काम चालू आहे, ते तुम्हाला पूर्णपणे दाखवलेलं आहे. पण पुढे लाईक लेफ्ट मारलं की टूवर संगमेश्वर येथून आपण रस्ता खूपच छान आहे, तर नक्की तो रस्ता तुम्ही घेऊ शकता. डिटेल ब्लॉग टाकेल, नक्की चेकआउट करा. आज आपला प्रवास आहे लाईक संगमेश्वर टू मुंबई नाही, संगमेश्वर टू अलिबाग. आपण चालू अलिबागला. आज तारीख आहे 16 मार्च. वाजले कधी सकाळी 10. आपण कधी घर सोडलं तर 7:45 वाजता. इकडे आपण पोहोच 10 वाजता संगमेश्वरला. आता आपण जस्ट एक ब्लॉग संपूर्ण नेक्स्ट ब्लॉग सुरू करतोय. आणि आपली स्वप्न सुंदरी उभी आहे पूर्ण. आपण त्याला मस्तपैकी लोडेड केलेलं आहे. पाठी आपला टॉप बॉक्स आहे. इकडे आपली टँक बॅग होती मोठीवाली, ती आपण इकडे लावलेली आहे. पूर्ण बांधून ठेवलेलं आहे. लहानवाली आपली टँक बॅग होती, ती आपण पुढे लावली आहे. टेन्शन नाही. इकडे आपला मोबाईल, लहान कॅमेरा राहिलेले आहेत. गोप्रो लावलेला आहे. चला आता आपण निघूया. हा आपला आहे मुंबई गोवा हायवे. इकडे आपण चालू मुंबईला आणि इकडे आपण चालू गोवाला. चला तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट आता गोप्रो सेटअपमध्ये. चलो चला. गणपती मोरया, जय माता दी. हां, आपण जरा इकडे 10 मिनिटं थांबलो होतो, फोनाफोनी केली जरा. हां, आणि निघालो आता. आपण कधी 8 मार्चला गावी आलो होतो. कशाला ओव्हरटेक करता कळत नाही मला, एवढा लहान रस्ता आहे, त्या टर्निंग ओव्हरटेक करतात. काय येडे लोक ते आले की. हां, तर म्हणत होतो की आपण 8 मार्चला कधी गावी आलो होतो. त्याच्यात तो 4 ब्लॉग्स होते आपण टाकले होते आधी. मग त्यानंतर आपण बॅक टू मुंबईवाला ब्लॉग टाकला, एक देवरूख संगमेश्वरवाला ब्लॉग टाकला. आणि आज आहे आणि आत्ताचा ब्लॉग आपण पुढे कंटिन्यू करतोय संगमेश्वर टू अलिबाग. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपले कोकणातले जे आपण शूट केले ते तुम्हाला पाहायला मिळतील. मी हे म्हणजे ट्रॅव्हलिंगचे व्लॉग आधी टाकतोय, जेणेकरून तुम्हाला रस्त्याचा प्रॉपर अपडेट मिळेल. आणि मग तुम्ही तो हा पहिला रस्ता सुरू होता, आता माहीत नाही का रस्ता बंद ठेवला इकडे. हो, हा रस्ता पहिला सुरू होता. हां, तर तर काय म्हणतो मी, पुढे तिकडे काम चालू आहे बघा, म्हणून तो रस्ता तिकडे बंद ठेवलं पूर्णपणे वाटतो. हां, तर मी म्हणतो की हे व्लॉग म्हणजे ट्रॅव्हलिंगचे व्लॉग मी आधी टाकतोय, जेणेकरून तुम्हाला रस्त्याचा अपडेट मिळेल. कसं आहे ना, शिमगा आता संपेल, मग तुम्हाला काय होईल, इकडे बघा पूर्ण दगड पोकरून बघून रस्ता मोठा करताय बघा ह्या साईडला. हां, मग जेणेकरून तुम्हाला रस्त्याचा अपडेट मिळेल. आणि शिमगा संपला ना की लोक बॅक टू मुंबई येतात. तर तुम्हाला रस्ता कसा आहे तुम्हाला इन शॉर्ट दाखवेन मी. त्यासाठी 8 मार्चला पण मी रस्ता दाखवलेला आहे. तो मी प्रॉपर मुंबई गोवा हायवे कवर केलं होतं. लाईट कोलारचे बेकार रस्ते, मग संगमेश्वर टू लांजेचे बेकार रस्ते, मधला चांगला पट्टा, हे सगळं तुम्हाला दाखवलं होतं. हा व्लॉगमध्ये तुम्हाला मी ऑफकोर्स मध्ये दाखवून, हा मी पूर्ण शूट नाही करणार कारण मी आधी तुम्हाला दाखवलं नाही, म्हणून तुम्हाला मध्ये अपडेट येत जाईल. आणि मेन म्हणजे आपण जेव्हा अलिबाग साईडला जाऊ ना, लाईक नागोठणे टू अलिबाग जाऊ ना, तर तो रस्ता कसा हे तुम्हाला दाखवेन. कारण की खूप लोक अलिबाग टू या साईडला येतात, काही लोक या साईडने अलिबाग जातात, त्यांच्यासाठी हा वाला व्लॉग ठरणार आहे फायदेशीर. त्यासाठी आपण आता संगमेश्वर सोडलेलं आहे. वाजले 10:10. बाकी संगमेश्वरहून थोडे पुढे आलं की आपल्याला नवीन रस्ता सुरू होतो. आज ॲक्च्युली थोडासा डाऊन पण आहे मी, कारण की आपण आपल्या आईला एकटं सोडून निघालो आहे आपल्या मुंबईला जायला. आई माझी इकडे घरी एकटीच असते बघायला. तर पण कसं ना, घरी आलो की 8 दिवस आई मस्त असते, आपल्याबरोबर हसत खेळत असते. तशी ती हसगड असते, त्यात वाटत नाही. पण आता ऑफकोर्स घरी आपण ऑफकोर्स आता आपल्यालाच खराब वाटतं जरा ते. हा पाणी सोडत चालल्याच्या आईला, थांब रे मला ओव्हरटेक करू दे. मला तर पाण्यातून खूप भीती वाटते गाडी चालवायला. हां, तर मला तर थोडंसं वाईट वाटतं की आईला आपण एकटे ओढून चाललो आहे म्हणून. पण ठीक आहे, आई म्हणते ना मी आता मुंबईला काय येणार नाही. काय आईची काय चेकिंग काय ट्रीटमेंट वगैरे असेल तेव्हाच फक्त येईल ती म्हणते. त्याच्या व्यतिरिक्त मुंबईला नाही येणार म्हणते.
आतला गाव खूप आवडलं. गाव तर मला पण खूप आवडतं. आणि कसं ना, आपण हल्ली जातो नवीन घर बांधलं ना, तर ते कसं गावी कोणती घरी राहिलं तर आपलं घर नीट राहतं. आपल्या आजूबाजूचा बाग जो असतो तो जिवंत राहतो. म्हणजे कसं आहे ना, घर आणि बागला कोणतरी माणूस लागतो तर ते जिवंत राहतं. त्यातलं घर आहे आणि काय नाही. आपण चायला वर्षात बघा 3दा यायचं. आधी कसं व्हायचं, आधी आम्ही वर्षात 3दा का 4 वेळा यायचो, मॅक्स टू मॅक्स 3दा आय थिंक सो. तेव्हा घर पूर्ण ओपन करा, झाडझूड करा, राहावा आणि मग पुन्हा कुलूप लावून बॅक टू मुंबई. पण आता तसं होत नाही. आई असतो टेन्शन नाही. म्हणून मी महिन्यातून एकदा तरी फेरी मारतोच गावी. हाय ग माझ्या बाबा. बाकी आपली या स्वप्नसुंदर प्रवास एक नंबर झालाय. काय धावले आपले स्वप्नसुंदर, काय धावले, काय सांगू तुम्हाला ते. टुम्मेश्वर मधल्यात बरोबर सकाळचे 10:20. आणि ॲक्च्युली आता मला करायचं नाश्ता पाणी. तर मी घरून आपला डबा आणलेला आहे. टेन्शन तो नाही आहे. टेन्शन हे आहे की सावली कुठेच नाही आहे जेणेकरून मी झाडाखाली बसून आपण नाश्ता पाणी करू शकतो. जेव्हापासून मुंबई गोवा हायवेचं काम सुरू झालं ना, ऑलमोस्ट 17-18 वर्ष झालीच आहे. पण त्याच्यानंतर ऑलमोस्ट 12-13 वर्ष का 15 वर्ष सावली कुठे आपल्याला सापडलीच नाही मुंबई गोवा हायवेला. फक्त सावली मिळेल कुठे मिळते, कशेरी घाटामध्ये. कारण तिकडे अजून काम काय सुरू नाही आहे ना, आपला तो रस्ता पण खराब आहे. तर तिकडे झाडं झुडपे आहेत, तिकडे आपण थांबून नाश्ता पाणी जेवण करू शकतो. पण कशेरी घाट अजून खूप लांब आहे. कारण आता सध्या आपण सोडले संगमेश्वर. वाटत लागले पूर्णपणे. म्हणजे मुंबई गोवा हायवे कम्प्लीट झालाच नाही आहे. झाडं झुडपं तोडून डोंगर पोखरून पूर्णपणे सावली गेलेली आहे आणि आपल्या कोकणाची वाट लावलेली आहे. बघा ना यार, कुठेच नाही यार, कुठेच नाही. काय करायचं यार, पूर्ण झालं उजाड. आणि त्यामुळे एवढं ऊन लागतं ना आता, बापरे बापरे बापरे. कैसा होगा रे. त्यापेक्षा मला असं वाटतं जो रस्ता होता एवढा रस्ता होता बरोबर आहे, त्यालाच नीट केलं असतं, त्याला ते डागडुगी करून असं कॉन्क्रीट केलं तरी चाललं असतं. रुंदीकरण करायची खरोखर गरज होती का? पण निसर्गाची खेळून तुम्ही एवढ्या गोष्टी केल्या म्हणजे काय, अजून संपलं पण नाही आहे. मेन असा इश्यू संपलं पण नाही. चायला 17-18 वर्ष चायला आपण मरतो इकडे फालतूगिरी. काय बोलायचं यार, सिरियसली काय बोलायचं. तर आपल्या अलीकडे एक शेड भेटली, तर आपण शेडच्या खाली थांबून नाश्ता पाणी करून घेऊ. काय दिवस आलेत बघा. म्हणजे आपण तिकडून असं आलो, ही शेड घेतली म्हणून परत युटर्न म्हणून आपण गाडी थांबवली इकडे आणि नाश्ता पाणी करू आपण चायला. चला आपण निघालो आहोत. नाश्ता पाणी केलं आहे. आईने टोटल 7 चपाती दिल्या होत्या. 7 पैकी 3 खाल्लेत, बस झाले. बाकी 4 आपण पुढे खाऊ आरामात. आता वाजल्यात 11:15 झाले रे. आय थिंक आपण येऊन पोचलो अरवलीला. कारण मला बरोबर माहिती आहे की अरवली रस्ता खराब होता. मग तिकडे रस्ता खराब आहे अरवलीलाच. अरवलीलाच प्रॉपर रस्ता खराब आहे. थोडाफार रस्ता तुम्हाला सावळीचा खराब मिळेल, थोडाफार, एकदम थोडाफार. बाकी एक नंबर टिल कोलाड. आता इकडून सावर्डे राहिले 1 का 2 किलोमीटरला. तर सावर्डेच्या थोडं आधी इकडे रस्ता खराब मिळतो तुम्हाला. तिकडे सावर्डेचं पोलीस स्टेशन आहे तिकडे त्या साईडला. तर तिकडे रस्ता जरा थोडाफार खराब आहे. आणि इकडे मधल्या पट्ट्याला कामं चालू आहे बघा या साईडला. आणि वाजले आहेत 11. म्हणजे एकदा जर हा पट्टा काम झाला ना, ब्रिज डायरेक्ट आपण तिकडे पार तसं. तर मंडळीत वाजलेत 11:15 आणि आता येऊन पोचलो आपण चिपळूणला. हे आहे चिपळूण. प्रवास आतापर्यंत एक नंबर आहे, काय टेन्शन नाही. मी 10 वाजता GPS टाकलं होतं अलिबागना, तेव्हा दाखवू मला 5 तास. म्हणजे ऑलमोस्ट 3ला आपण पोचलो होतो. आता काय माहीत नाही, आता मी पुढे माणगावला पोचेन ना तेव्हा मी तो अलिबाग टाकेन. कारण ॲक्च्युली माणगावपासून तर तिकडून नागवटणे रोडला कुठे रस्ता फुटतो मला माहिती नाही. परंतु GPS लावायचा काय विचार नाही करत, हा रस्ता मला माहिती आहे सरळच्या सरळ. बाकी एक बरं आहे की सूर्यदेवाचा प्रकोप अजून इतका नाही आहे. ऑफकोर्स पुढे वाढेल पण अजून इतका नाही आहे, ते एक चांगलं आहे. चिपळूण लेफ्टला ते बघा. तर मंडळी 12:10 झालेत. आता 5 किलोमीटर पुढे खेड आहे. आपण ह्या बसस्टॉपच्या सावलीमध्ये गाडी थांबवली होती. हे बघा, कारण कुठेही सावलीच नाही आपल्याकडे. तर मस्तपैकी बसस्टॉपच्या सावलीमध्ये गाडी थांबवली. मेमरी कार्ड संपलं, मेमरी कार्ड चेंज करून घेतलं, पाणी प्यायलो, फोनाफोनी केली, स्टोरी टाकली आणि निघालो. चला
हाय ग माझ्या बाबा. मंडनगड बोर लेफ्टला आपण चालू स्ट्रेट टू अलिबाग. खेच 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 100 सेंचुरी मार रे बाबा, मारली रे सेंचुरी. क्या बात है, क्या बात. सप्तशृंगीने काय परफॉर्मन्स दिला यार. 120 ला पण व्हायब्रेट होत नाही, शून्य व्हायब्रेट, शून्य यार. और क्या था लाईफ में. फायनली आत्ता आपण थोडे स्लो झालो कारण इकडे आलं स्पीड ब्रेकर आणि आता इकडे रस्त्याचं काम चालू आहे आणि साईडला असा ओपन ठेवा जायला यायला हवाला. बाप रे, कॉन्स्टंट म्हणजे कशाची गाठ सोडलं ना तिथपासून तर आत्तापर्यंत ऑलमोस्ट किती 15-20 2-2 झालेत ना, ऑलमोस्ट 20-25 मिनटं तर आपण कॉन्स्टंट ॲव्हरेज स्पीड पकडा 100 होती आपली. 110, 116, 120, 122, 88, 90 सर्व. क्या बात आहे. बरं वाटलं गाडी चालवून, जरा मस्त वाटलं. हां एकदम भारी वाटलं, भारी. आता काय स्पीड ब्रेकर आलेले आहेत तर गाडी स्लो केली पाहिजे. आता इथून मी जरा मॅप लावतो कारण कदाचित इकडून कुठेतरी रस्ता निघत असेल अलिबागला जायला असं मला ते वाटतं. असं वाटतं, आय डोंट नो. नाही तर मला एक रस्ता माहिती आहे, कोलाडला पोचलं की एक लेफ्ट मारलं की जातो आपण अलिबागला. तो रस्ता मला माहिती आहे पण तुला मॅप लावलेला बरा. आयशा आता वाजले आहेत 2:15, 2:20 झालेत. आय थिंक आपण येऊन पोचलोत लोणेरेला असं मला ते वाटतं. हां असं मला ते वाटतं, लोणेरे असं वाटतं मला तरी. तर मी आता मॅपवर टाकलेलं आहे नारंगी, गावाचं नाव नारंगी आहे. तर बरोबर दाखवते 1 तास 48 मिनिट्स. हां तर थांबलो तर बरं वाटलं रे. सरबत प्यायचं आहे यार, सरबत. बघूया, चल ऊसचा सरबत पिऊ, ऊसचं सरबत. हां थंडगार ज्यूस प्यायला बरं वाटलं. ज्यूस प्यायला खूप चांगला होता. त्याला विचारलं पाण्याची बॉटल आहे का प्यायला, नाही आहे पण माझ्याकडे आहे, माझी घरची, देऊ का. ते खरं पाणी दिलं, मस्त थंडगार पाणी होतं, बरं वाटलं. चला बघ हे आलं माणगाव. आता इकडून एक रस्ता फुटतो डायरेक्ट निजामपूर करत पालीकर आपण डायरेक्ट बाहेर पडतो मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या दिशेने. म्हणजे ओल्ड मुंबई पुणे वे जेव्हा तुम्ही बाईकने आहे, नवीन बाईक आपली गाडी असेल तर तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवे घेऊ शकतात. तो रस्ता अतिशय छान आहे, अतिशय छान आहे. आपल्या ह्या कोलाड बिलाडचे खड्डे लागतच नाही. कोलाडचे खड्डे म्हणा मग कर्नाळावर काही लागत नाही. माणगावला आला तर ह्या युजल थोडीफार ट्रॅफिक तर होतेच. अरे कशाला टाइमपास करतात रे माझे बाबा. इकडून तुम्ही श्रीवर्धन दिघी पोर्ट जाऊ शकतो इकडून या साईडने. माणगावचं ट्रॅफिक तर नेहमी असतं चायला. लोक थांबतात ना माणगावला, म्हणजे भाज्या बिजा फळं फ्रूट वगैरे दुनियारी ह्याला. कारण इकडे सर्व लोकल असतात ना त्यासाठी. घर की खेती. हे बघा हा माणगावचा बस डेपो इकडे, त्याच्याबरोबर समोर बस डेपो ना, बस डेपो त्याच्याबरोबर हा समोरचा राईट मारलं की तुम्ही डायरेक्ट निजामपूर करत पाली करत सरळ तसं आहे. तो रस्ता ॲक्च्युअली मी आज शूट करणार होतो जर मी मुंबईला गेलो होतो तर, पण आपण चाललो आहे आपण आपल्या अलिबागला म्हणून मी जरा शूट करत नाही आहे. तो रस्ता बाय बाईकनी थोडा वाढतो, लाईक माझ्या मते 1/2 hour 45 मिनिट्स वाढतात तिकडे. पण रस्ता खूप छान आहे आणि काय नाही. हां अंधार पडला ना तो रस्ता घेऊ नका कारण तो पूर्ण सुनसान रस्ता आहे, त्याने अंधार पडला घेऊ नका. तर मंडळी आपला 38 किलोमीटर आपल्याला तो एक बारकूचा लेफ्ट घ्यायचा आहे, दाखवत आहे नागोटने इंटरनल रोड. तर डायरेक्ट आपण तिकडेच भेटतो कारण तो रोड महत्त्वाचा. हा रोड तुम्हाला आधी दाखवला आहे म्हणून काय परत दाखवण्याचा पॉईंट नाही त्यासाठी. तर इकडे आता येऊन पोचलो आपण कोलाडला ना. तर ॲक्च्युली GPS वर आहे ना, GPS वर दाखवतो पुढून दाखवतो आहे. आणि इकडून पण एक अलिबागला बोललो ना कोलाडला, अलिबागला हा पण एक आहे 67 किलोमीटर. हा 67 आहे आणि 57 आहे. तर मी इकडे आता या काकांना पण विचारलं, या इकडे काकांना, तर ते पण तेच म्हणतात इकडून जाऊ नका, इकडून उलटं होईल, सरळ निघा. सरळ तुम्ही नागोटणे रोडवरून ना एक लेफ्ट जातो आतमध्ये, तिकडूनच निघा असं ते पण म्हणतात. आणि तो रस्ता पण चांगला आहे. चला आता आपण इकडून जाऊया. एकदा मला आठवतं जेव्हा मी अलिबाग टू कोकण केलं होतं ना, तेव्हा मी इकडून बाहेर पडलो होतो आणि मग स्ट्रेट आपला गावी गेलो होतो.
म्हणून मला हा वाला आठवतोय. आणि हा मला आत्ता कळला की नागोठणेला पण एक पुढून एक लेफ्ट जातो, जो हा रस्ता दाखवतोच रस्ता आहे. ओके ओके. धूळ बघा, धूळ बघा, धूळ बघा, फुल ऑन भवंडर होता धूळचा त्या आईला. अच्छा, महारे टोपी गंडरी वाजले आहेत 3:30 आणि अजूनपर्यंत आपण अजूनपर्यंत नागोठणे रोडलाच आहे, आतमध्ये गेलो नाही अजून. फक्त धूळ दाखवायला मी कॅमेरा ऑन केला होता. दाखवतो आता 1 तास 4 मिनटं आपण पोचू. बघा आला तो इंटरनल रस्ता आता आलेला आहे बघा, हा वाला रस्ता. हा स्ट्रेट आपण जातो मुंबईला. आपण इकडून पण जाऊ शकतो, मग दाखवची, पण आपण इकडून जात नाही. आपण हा रस्ता बरा पडेल आपल्याला. हा रस्ता आता आपण दाखवतो 1 तास पोचायला. अरे ट्रकवाला जाऊ दे की मला. चल आता आपल्याला पुढून आहे एक लेफ्ट 1.3 मीटरवर. आम्ही 1.3 किलोमीटरवर. पुसा सरळ नको प्यायलो मी आता काय ते लिंबू सरळ वेगळे प्यायची मूड झालं मला आता. म्हणजे कोलाडला जो होता ना लेफ्ट, तो न घेऊ, कारण तो जरा 10-11 किलो वाढतात. तो रस्ता पण असा गोल आहे, असं ते रिक्षावाले काका म्हणत होते. तर पुढे नागोठणे रोडला तुम्ही तो लेफ्ट घ्या, तिकडे तो लहानचं बाजारपेठ लागतं. मोठी गाडी जरा त्रास होईल जायला, असं मला ते वाटतंय. नागोठणे चौक. चला आता पुढून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. नाही, मोठी गाडी जाऊ शकते, असा इश्यू नाही आहे. फक्त बाजारपेठ लागतं, जरा सांभाळून चालवा आणि काय नाही. मग पुढे काय नाही, पुढे तेवढंच बाजारपेठ आहे म्हणून जरा गर्दी होती, पुढे काही नाही आहे. बघा आता इथून आपल्याला घ्यायचा हा लेफ्ट. हा लेफ्ट दाखवतो इथून. स्ट्रेट पण जाऊ शकतो असं वाटतंय मला, पण दाखवतो GPS वर लेफ्ट. आपण लेफ्टच घेऊ. आय थिंक मला हा रस्ता माहिती आहे. हा रस्ता MIDC करत पोयनाडला बाहेर पडेल आणि मग तिकडून आपण स्ट्रेट आपल्या कार्लीखिंडच्या आधी तो जातो एक राईट जायला आपल्या इकडे, कुठे ते नारंगीला, म्हणजे मांडवा साईडला, मांडवा रेवा साईडला. तर तो थोडा आपला घ्यायचा आहे. आणि हा रस्ता 1 नंबर आहे, काय टेन्शन नाही. हे बघा पोयनाड 25 किलोमीटर. पोयनाडला माझ्या बायकोची मावशी राहते. कळलं मला आता रस्ता. हा आता एकदम सरळ आहे. सरळ बाहेर पडलं की आपलं घ्यायचं लेफ्ट. येस, हा रस्ता 1 नंबर आहे. हां थोडे स्पीड ब्रेकर आहेत कारण गाव लागतं म्हणून, पण रस्ता 1 नंबर आहे. बघा ना पूर्णपणे हिरवळ आजूबाजूला आणि मधून रस्ता आहे. हो 1 नंबर. हरियालीवर रस्ता. हा फायनली आपला आता 1 तासाने प्रवास संपणार आहे. जर मुंबईला गेलो असतो ना तर मला अजून 3 तास तरी पकडा. म्हणजे आता किती वाजले आहेत 4:45, तर 4:45, 5:45, 7 तरी वाजले असते मला पोचेपर्यंत. आणि या रस्त्याला बोलतात नागोठणे पेजारी रोड. पुढे पेजारचं मार्क पण लागतं, तसं आहे. म्हणजे पोयनाड पेजारी आजूबाजूला आहे, पण रस्ता 1 नंबर आहे. म्हणजे आपला अख्खा प्रवासामध्ये ना आपल्याला खराब रस्ता तो तिकडे लागला. आपला देवरुख मार्गे आपण आलो ना, साखरपाल लागला तो. ऑफकोर्स तुम्ही त्या ब्लॉग पाहिला असेल. या ब्लॉगमध्ये खराब रस्ता आपल्याला इकडेच लागला. मानगावच्या पुढे आलो, कोलाड सोडले की थोडाफार खराब रस्ता लागला आपला. हां सावर्डेला थोडा खराब लागला आणि अरवलीला थोडा खराब लागला. बस बाकी चुम्मेश्वर प्रवास. इवन ज्या आता नागोठणे आपण आतमध्ये आलो टुवर्ड पेजारीला ना पोयनाडला, तो पण रस्ता 1 नंबर आहे. ओ क्या रास्ता है भाई, क्या रास्ता है, 1 नंबर.
आता इकडे एक लेफ्ट जातो, तो डायरेक्ट बाहेर पडतो आपल्या मावशीकडे. इथून लेफ्ट गेले की हार्डली 1 का 2 मिनटं अंतरावरच आहे हे नवीन नगर. इकडे नवीन नगर यांचं आतमध्ये गाव आहे. मावशी राहते इकडे, मावशी आतमध्ये. ऑफकोर्स इकडे जात नाही आपण आता, तर तिकडे गेलो ना आपण तर तिकडे आपल्या आरामात अर्धा 1 तास जाईल. इकडे एक सरबतवाली आंटी बसायची, काकी बसायची, काय मग कुठे गेली. मी विचार केला त्यांच्याकडे सरबत पिन म्हणून, आईला पोपट झाला. पाठी मी 2 सरबतवाले सोडले त्याच्या आईला. उसावरच पैसे नाही मला, सरबतच पैसे मला. आता बस काही 900 का 800 मीटर आपल्याला घ्यायचा लेफ्ट. हा बघा, हा तो लेफ्ट घ्यायचा आपल्याला आता. आणि कसं आहे ना मंडळी, हा लेफ्ट घेतल्यावर लगेच एक राईट आहे जायला नारंगीला. हा वाला हा राईट आहे इकडे, पण आपण हा घेत नाही आहे, आपण स्ट्रेटच जातो आहे. किती फरक पडतो बघू द्या. राईट मारलं की 19 मिनटं दाखवत होता, हा दाखवतं 20 मिनटं. आपण ह्या रस्ता आलो कारण की पुढे गोटी सोडा मिळतं, मस्त मिळतं थंडगार. तो आपला प्यायचा विचार आहे, त्यासाठी फेमस आहे इकडचा अलिबागचा गोटी सोडा. हा बघा इकडे तो गोटी सोडावाला. चला आपण पिऊनच घेऊ आता, टेन्शनच नाही. हे बघा, डी सॅमसन कोल्ड्रिंक्स. सॅमसन 84 वर्ष प्रसिद्ध पळी गावच्या रुचकर आईस्क्रीम सोडा. हा आईस्क्रीम सोडा. चला तर मंडळी आपण पिऊन झालेलं आहे, मस्त थंडगार होतं. एकच प्यालो, मला वाटलं 2 तरी पिईन मी, पण 2 नाही झालं आपल्याने, एकच पेकाने पोट भरलं आपला. चला निघूया आता. इथून यायला फक्त हाफ एन आवर. अजूनपर्यंत माझी बायकोने आम्ही निघाले नाही आहेत. राणूवर निघते, राणूला ऑफिसला लेट झालं. आय थिंक जर 5ची लॉन्च पकडतील असं वाटतंय मला. 6पर्यंत पोचतील मांडव्याला. तोपर्यंत ऑफकोर्स आपण आरामात घरी पोचू. चलो तर आता तसा थोडाफार टाईम आहे मला, तर विचार करतो आहे कार्ली खिंडाला जाऊन ना पातुरदेवीच्या पाया पडून घेतो. नंतर परत येताना घाई गडबड नको, कारण कसं आहे मंडळी, मी कधी पण आलो ना अलिबागला पातुरदेवीच्या पाया पडतो मी. जाताना येताना कधी पण असं मला तर आठवत नाही आहे की अलिबागला आलो आणि पातुरच्या पाया नाही पडलो आहे मी. म्हणून तर मंडेला घाई नको ती घरी येताना, त्यापेक्षा आत्ता टाईम आहे तर पडून घेतो ना यार. हे बघा इकडे आपण आता त्या स्पॉटला आलो आहे. स्ट्रेट जातो आपण अलिबागला आणि राईटला जातो मांडू आणि रेवसला. ओके, ह्या घाटाचं नाव आहे कार्ली खिंड घाट. आपल्याला ॲक्च्युली जायचं राईटलाच, पण आपण चाललो आहे स्ट्रेट पहिल्या अगोदर. आधी आपण तिकडे पाय पडून घेऊ पातुरदेवीच्या आणि मग परत पाठी येऊ. हे बघा इकडे ते मंदिर आलेलं आहे, ते बघा पातुरदेवीचं मंदिर. वाजलेत बरोबर 4:45, सॉरी 4:45. हे बघा हे पातुरदेवीचं मंदिर. तर आपण लगेच पाय पडून घेऊया आता. चला आता आपण त्या स्पॉटला आलेलो आहे जिकडं मी स्ट्रेट आलो होतो. आता आपल्याला घ्यायचं आहे इथून लेफ्ट. हशिवरे रेवस सर्व लेफ्ट, मांडवा लेफ्ट. आता इकडून गेल्यावर ना एक रस्ता जातो स्ट्रेट आणि एक असं राईटला, तर आपण घ्यायचा राईटला. माईचं गाव म्हणजे राणूचं गाव आहे नारंगी. बघा इथून जायचं आपला राईटला. किम आवाज बीच सर्व इकडे या साईडला. कुणकेश्वर मंदिर जे आहे कनकेश्वर, ते पण तुम्ही या साईडलाच आहे. तर आता ऑलमोस्ट आता 15 मिनटं आपण पोचू घरी. तर मी काय करतो, माझा ब्लॉग संपवतो, कारण ठीक आहे हा रस्ता पण चांगलाच आहे. इकडून पण तुम्ही अलिबाग जाऊ शकता. इथून पण अलिबाग जाऊ शकता. शेड बाहेर पडलं की एंडिंगला तो लेफ्ट मारला की अलिबागवर रस्ता लागतो. तर आपला हा व्लॉग होता संगमेश्वर टू अलिबागचा प्रवास. मस्त प्रवास होता. थोडा दमू लोकांना गरमी वगैरे होती. मला वाटलं होतं निघालो ते की आपण 3पर्यंत पोचू, पण 3पर्यंत कसं नॉनस्टॉप आलो 3पर्यंत. आपण मग थांबत ड्रोन शॉट घेत मग थोडं लेट झालं आपल्याला. दॅट इज ओके, काय प्रॉब्लेम नाही. तर मंडळी आपला हा व्लॉग संपवतो. आपला या ट्रॅव्हलिंगचा आपला हा शेवटचा व्लॉग होता कोकणाचा. बाकीच्या नंतर कोकणचे काही व्लॉग येतील जे मी ते गावी शूट केले होते, ते व्लॉग सर्व पुढे तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
तर भेटूया आपण ऐक माझा राजा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय बाय.